नाही रेकॉर्डला आणि या गुन्ह्यामध्ये असं दिसून येत नाही. असं असतानाही आमच्या हातात बेकायदेशीर त्यांची आवश्यकता नाही. तर 10 दिवसांची ऑफिस आहे काय आपल्या विरोधाची बेसिक पहिला हा जो आहे त्या गुन्ह्याचा बाईट खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये अटक झाली 15 मीडिया परसेप्शन खाली या प्रकरणामध्ये तपासी अधिकारी यांना अरेस्ट केलेले आहे. न्यायालयात अंतर्गत कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. काय युक्तिवाद झाला आणि किती दिवसाची पोलीस आणि SIT आज त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आलं. कोर्टी मुद्दे मांडले आणि सर्वांचं कोर्टाने आर्ग्युमेंट्स ऐकून साकल्याने याच्यामध्ये 22 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे. काय मुद्दे तुम्ही समोर आणून दिले कोर्टात? आम्ही यांचा कटात सहभाग आहे का ते साबित करणं आहे. त्यांच्या प्रॉपर्टीच्या अनुषंगाने तपास करणे आहे. आरोपीच्या वकिलाचं म्हणणं होतं की यांचा तपास आता ते अगोदरच कस्टडीमध्ये होते, त्यामुळे आता कस्टडीची गरज नाही असं त्यांचं म्हणणं होतं. बरं, या दोन्हीचा विचार करून कोर्टाने 22पर्यंत PCR दिलेला आहे. असंही कोर्टाकडून सांगण्यात आलं होतं की एक फोन कॉलवर तुम्ही यांना आरोपी ठरू शकता का? नाही, असा काही विषय कोर्टात झाला नाही. असा काही विषय झाला नाही. आता 7 दिवसाची 22पर्यंत. येस थँक्यू. प्रामुख्याने कुठल्या गोष्टींचं उकल करणं आता ते सगळ्या गोष्टीचं उकल करण्यासाठी तर पहिल्यांदा हजर केल्यामुळेच PCR दिला ना. पुढच्या PCRच्या वेळेस सगळ्या गोष्टी कळेल की काय काय तपास झाला काय नाही. आज सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगता येतील. आतापर्यंतच्या तपासात नेमके कुठले असे मुद्दे समोर आले ज्यामध्ये कटामध्ये सहभाग असल्याचं आता जे कटा सहभाग होता तो साबित करण्यासाठीच आम्ही PCR मागितला. न्यायालयानं असं देखील म्हणणं आहे का की फक्त नाही का संभाषण झालं म्हणजे आरोपी करता नाही, असं काही न्यायालयाने मत व्यक्त केलं. बराच वेळ युक्तिवाद चालला, बराच वेळ लागला. असे कोणते मुद्दे होते की त्यामुळे अडचण वाढू शकते? या कोर्टापुढे पहिल्यांदाच हे रिमांड निघाल्यामुळे वेळ गेला. बरं, असे कोणते मुद्दे असू शकतात की ती समोरच्या समोरच्या पार्टी? कोर्टाला सगळं वाचणं आलं ना. रिमांड पेपर वाचणं आलं, FIR वाचणं आलं, 636 वाचणं आलं, 37, 38 सगळं वाचूनच निर्णय झाला. बरं, असे कोणते मुद्दे आहेत की त्यामुळे पाय खोलात जाऊ शकतो? नाही, आता ते ऑर्डर वाचल्यानंतरच कळेल ना. आज माझ्या हातात ऑर्डर आलेली नाही. बरं, ठीक आहे. थँक्यू.